नमस्कार, मी ज्योत्स्ना मावळे ॲज अ एम्पॉवरिंग लाईफ कोच, हीलर अँड काउन्सलर. प्रथम तर मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तुम्ही हे सगळे व्हिडिओ बघत आहात, त्याला लाईक करत आहात आणि ज्यांना खरंच गरज आहे पॅरेंटिंगची त्यांच्याबरोबर शेअर करत आहात. आशा आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पॉवर ऑफ पॅरेंटिंगमध्ये शिकला आहात की तुमच्या मुलांसाठी शब्द कसे काम करतात, तुमच्या मुलांसाठी अफर्मेशन्स कसे काम करतात आणि एक फिजिकल टच मुलांसाठी किती इम्पॉर्टंट आहे. आज आपण बघणार आहोत मेंटल सपोर्ट, त्यांना सपोर्ट दिल्यानंतर काय गोष्टी होतात त्यांच्या आयुष्यामध्ये. बघा पॅरेंट्स, आपल्याला बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्या मुलामध्ये कॉन्फिडन्स कुठेतरी कमी आहे, होतं की नाही असं. मग त्यावेळेला जर तो वाढवायचा असेल तर काय केलं पाहिजे. आपण एक कॉन्फिडन्सचं एक्झाम्पल घेऊन त्यांना मेंटल सपोर्ट कसं करायचं ते आपण आता बघत आहोत. म्हणजे समजा आपला मुलगा कुठल्या तरी गोष्टीमध्ये लेट्स एक रायटिंग स्किल असेल तर त्याला नाही जमत आहे, किंवा एखादं मॅथमॅटिक्सचं असेल म्हणजे गणिताचं असेल, त्याला कुठेतरी तो कॉन्फिडन्स कमी पडतो आहे, त्याच्यामुळे तो मुलगा मागे येत आहे. मग इथे आपलं काम काय आहे, आपण आपल्या मुलाबरोबर बसावं आणि त्याला वारंवार त्या गोष्टी सॉल्व करण्यासाठी मदत कराव्या. तुम्ही म्हणाल मॅडम असं होतच नाही आहे की आपण एकदा बसलो आणि एकदा सांगितलं मूल नाही ऐकत. मला मान्य आहे ना, एका याच्यामध्ये कुठलंच बाळ ऐकणार नाही आहे. आपल्याकडे कुठली मॅजिकल स्टिक नाही आहे, ती फिरवली आणि ते लगेच मूल ऐकेल नाही. तर आपल्याला वारंवार सांगावं लागेल, ठीक आहे तू आत्ता एक सॉल्व करून बघ, मी तुझ्याबरोबर आहे. हे सॉल्व केल्यानंतर परत तुम्हाला सांगावं लागेल हे परत कर. ती गोष्ट परत रिपीट केल्यानंतर त्या मुलाला तिथे कुठेतरी कॉन्फिडन्स बिल्डअप होणार आहे. आणि लक्षात घ्या की हे करण्यासाठी आपल्याला वारंवार सांगावंच लागेल. इथे मी म्हणेल मेंटल सपोर्ट. तुम्ही म्हणाल इथे तर आम्ही म्हणतो मागे लागल्यासारखं मुलांना वाटतं. ऑफकोर्स हे वाटणारच आहे की पॅरेंट्स मागे लागतात. इथे हे मुलांचं सेंटेन्स असेल जेव्हा आपण एखादी गोष्ट वारंवार सांगतो. पण लक्षात घ्या, मुलांचं ब्रेन म्हणा किंवा आपलं ब्रेन म्हणा, आपण जे ह्युमन आहोत हे नॅचरल आहे. एखादी गोष्ट चांगली करण्यासाठी किंवा पॉझिटिव्ह वेने करण्यासाठी आपल्याला वेळ लागतो. आणि जोपर्यंत कोणीतरी ती वारंवार सांगत नाही, तोपर्यंत आपल्या डोक्यावर बसत नाही, पण मराठीमध्ये असं म्हणतो, तोपर्यंत आपण ती गोष्ट करत नाही. मग यालाच मी वेगळा शब्द म्हणेल मेंटल सपोर्ट. जोपर्यंत तुम्ही तुमच्या चाइल्डला, तुमच्या पाल्याला मेंटल सपोर्ट देत नाही, कंटिन्यूस त्यांच्याबरोबर राहत नाही, त्यांच्याबरोबर चालत नाही, तोपर्यंत त्यांना ती ताकद मिळणार नाही. सो परत मी येईल, कॉन्फिडन्स जर वाढवायचा असेल मग तिथे मॅथमॅटिक्स असू द्या, तिथे एखादी ॲक्टिव्हिटी लाईक डान्स असेल, क्रिकेट असेल, कराटे असेल, काही असेल, तुम्हाला त्या बाळाबरोबर काही टाईम स्पेंड करून मेंटल सपोर्ट करणे गरजेचं असेल. आणि तुम्ही जेव्हा हे कंटिन्यू करत राहाल त्यावेळेला त्याचा मेंटल सपोर्ट किंवा जिकडे तो कॉन्फिडन्स मी मगाशी म्हणाले तो नक्कीच वाढलेला असेल. हे करून बघा पॉवर ऑफ पॅरेंटिंगमध्ये. मेंटल सपोर्ट म्हणजेच तुम्ही त्यांच्या कंटिन्यू बरोबर आहात, त्यांच्याबरोबर चालत आहात आणि त्यांना सांगतायत की तू हे करू शकतो, ट्राईट, तू करू शकतो. हे जरी खूप केलं तर त्यांचं कॉन्फिडन्स नक्कीच वाढणार आहे. आणि विसरू नका ते म्हणजे तुमच्या पाल्याला रोज 2 वेळा घट्ट मिठी मारायला, सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी झोपायच्या आधी. आणि त्यांना सांगा, बाळा रे तू मला खूप आवडतो, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. धन्यवाद.